नमस्कार मित्रांनो. तर आता आपल्या जत्राची सुरुवात झालेली आहे. आज दिनांक 7 एप्रिल रोजी देवी दक्षिण मातेची यात्रेची सुरुवात झालेली आहे. तर येणाऱ्या भावी भक्तांचं ना आपण सहर्ष स्वागत करत आहे. पुणे ना कृष्ण भाऊला ना देवीविषयी थोडीफार माहिती विचारू. बोला. नमस्कार. जय माताजी, जय भगवती, जय दाक्षायणी. आपणास या देवीबद्दल माहिती सांगायची म्हटलं तर ही काशी खंडामध्ये असा उल्लेख केला जातो की दक्ष प्रजापती नावाचा एक राजा होता. त्या राजाची कन्या म्हणून सती हिने शंकराशी विवाह केला. हा विवाह दक्ष प्रजापती म्हणजे राजाला मान्य नव्हता. राजाची अशी इच्छा होती की आपला जावई आपल्या तोला मोलाचा पाहिजे. कारण महादेव म्हटलं तर अंगाला भस्म लावणारे आणि स्मशानात झोपणारे हे दक्ष प्रजापती राजाला मान्य नव्हतं. परंतु तरीही सतीने महादेवाशी विवाह केला व ते कैलासावर वास करू लागले. काही कालांतराने दक्ष प्रजापतीने एका मोठ्या यज्ञाचं आवाहन केलं. पृथ्वीवर सर्व देवतांना आमंत्रित केलं, परंतु आपली लेक जावई यांना कुठल्याही प्रकारचं आमंत्रण दिलं नाही. तरीही माहेरची ओढ असल्या कारणाने सतीने दक्षिणगिरीत जाण्याचा निर्णय घेतला व आपल्या पतींना म्हणजे महादेवांना विचारलं की स्वामी, आपणही या यज्ञासाठी जाऊया. परंतु कुठल्याही प्रकारचं आमंत्रण नसल्यामुळे महादेवांनी यज्ञात जाण्यास नकार दिला. परंतु सती जाण्यासाठी आग्रह करू लागली. तेव्हा महादेवाने नंदिकेश्वराला सोबत घेऊन जा अशी तिला आज्ञा दिली व सती व नंदिकेश्वर हे दक्षिणगिरीकडे जाऊन पोचले असताना द्वारपालाने त्यांना अडवलं. परंतु सतीने सांगितले की माझ्या घरी जाण्यापासून मला कोणी अडवू शकत नाही व तिने राजदरबारी प्रवेश केला. तिने तिथे बघितलं की सर्व देवतांना स्थान दिलं गेलं आहे, परंतु माझे पती महादेवाने इथे कुठल्याही प्रकारचा मान सन्मान दिला गेला नाही. तिला राग आला. परंतु दक्षाने बघितलं की सती या ठिकाणी आलेली आहे. दक्षाला खूप राग आला. दक्षाने महादेवांचा व सतीचा तिथे खूप अपमान केला. हा अपमान सहन न झाल्याने सतीने तिथे चालू असलेल्या यज्ञामध्ये उडी घेतली व जळून खाक झाली. इथे घडलेला सर्व प्रकार नारदांनी कैलासावरती जाऊन महादेवांना सांगितला. महादेवांना खूप राग आला. त्यांनी आपल्या जटा मोकळ्या करून कैलासावरती जटांचा तांडव केल्यानंतर त्या जटांमधून एक वीरभद्र नावाची उत्पत्ती झाली. शिववंश असे निर्माण झाल्यानंतर महादेवांनी वीरभद्राला सर्व इतिहास सांगितला व आपल्या आईचा प्रतिशोध घेण्यासाठी दक्षिणगिरीकडे पाठवलं. ब्रह्मा विष्णू यांना पूर्वी कल्पना लागली होती की आता वीरभद्र जर येथे आला तर या दक्षिणगिरीचा विध्वंस होईल. तिथे सर्व घाबरू लागले, थर कापू लागले. परंतु दक्षाने कुठल्याही प्रकारचा भय न ठेवता वीरभद्राचा सामना केला. आपली प्रजा पाठवून वीरभद्राशी युद्ध केलं. वीरभद्राने दक्षाचे पूर्ण सैनिक जमिनीवरती कोसवून लावल्यानंतर वीरभद्राने दक्षाशी युद्ध केलं आणि वीरभद्राने दक्षाचा शिरच्छेद केल्यानंतर दक्ष प्रजापतीची पत्नी प्रसूती देवी हिने ब्रह्मा विष्णू यांच्याकडे जाऊन सांगितलं की आपण महादेवांचा राग शांत करावा व माझ्या पतींना जीवदान द्यावं. तेव्हा प्रसूती देवी व ब्रह्मा विष्णू हे सर्वजण कैलासावरती महादेवांकडे आले व त्यांनी सांगितलं की देवोके देव महादेव, आपण शांत व्हावं व दक्षांना एक पुनर्जन्म द्यावा. तेव्हा विष्णूंना सांगून महादेवतांनी एका मेंढराचं शिर काटून दक्षांना बसवलं व जीवनदान दिल्यानंतर दक्षाने व प्रसूती देवीने शिवांना शरण आले. परंतु शिव दुःखात होते, कारण त्यांची पत्नी यज्ञ चालू असलेल्या ठिकाणी जळत होती. त्यांनी विष्णूंना सांगितले की हे शरीर घेऊन तू पृथ्वीवर प्रदक्षिणा कर. ज्या ठिकाणी त्या शरीराचे 51 तुकडे केले असताना जे शरीराचा भाग ज्या ठिकाणी पडेल ती ठिकाण म्हणून शक्तिपीठ म्हणून ओळखले जाऊ लागले. असे हा महिमा या सती म्हणजे दाक्षिणी मातेचा आहे. इथे लांबून लाखो भाविक येऊन मातेचं दर्शन घेतात. ही देवी नवसाला पावणारी आहे, भक्तांची मनोकामना पूर्ण करणार आहे. आपणही एकदा या देवीचं दर्शन घ्या. जय माताजी.